संमोहन म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा ताबा घेणं बिलकुल नाही. मी बघितलंय ते स्टेज वगैरे, तर हे सगळं खोटं आहे. जे स्टेज हिप्नॉसिस किंवा दुसऱ्याला संमोहित करणं वगैरे हे पेशंटसाठी वापरत होते. हिप्नॉटिझम म्हणजे समोरच्या माणसाला संमोहित करणं. मी तुमच्या इच्छेविरुद्ध नियंत्रणात आणू शकत नाही. बऱ्याच वेळा असे स्टेज शो असतात आणि सगळे एकाच वेळी संमोहित होतात. असं जर का खरोखर असतं तर प्रत्येक हिप्नॉटिस्ट हा जगातल्या सुंदरातल्या सुंदर मॉडेलचा नवरा असता. म्हणजे एवढ्या मोठ्या आजारांमध्ये देखील आपल्याला हिप्नॉटिझमचा वापर करता येतो. सायकोटिक आजारात हिप्नॉसिस कामाला येतच नाही. त्यांनी ध्यानाच्या वर्गाला जाऊ नये, धार्मिकतेच्या नादाला लागू नये. म्हणजे मनातली भीती तुम्ही काढू शकता. बाळणपणाची केवढी मोठी भीती असते माहिती आहे? मग ती पण आपण होय. हिप्नॉटिझमने अंगातलं भूत घालवलेलं आहे. तुम्ही तर नेहमी म्हणतो मला असं असेल तर खूप मजा येईल यार. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. संमोहनशास्त्र म्हणजे हिप्नॉटिझम हे फक्त समोरच्याला संमोहित करण्यासाठी वापरलं जात नाही, तर या हिप्नॉटिझमचे अनेक उपयोग आहेत. प्रामुख्याने शारीरिक आणि मानसिक व्याधीतून आपल्याला मुक्तता देण्यासाठी देखील संमोहनशास्त्र खूप काम करतं. आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शेखर कुंटे सर. शेखर कुंटे सर हे संमोहनशास्त्राचे तज्ज्ञ तर आहेतच, पण ते एक स्पिरिच्युअल लीडर पण आहेत. आज त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. संमोहनशास्त्र म्हणजे हिप्नॉटिझम याबद्दल आम्ही पुस्तकात वाचलेलं असतं, पण प्रामुख्याने सामान्य लोकांचं ज्ञान हे संमोहनशास्त्राप्रती कमी असतं. समोरच्याला संमोहित करण्यासाठीच हे शास्त्र वापरलं जातं, म्हणजे अशी एक धारणा आहे. काय सांगाल याबद्दल? साधारणतः माझं वय 17 होतं. माझे वडील स्वतः संन्यासी होते आणि त्यांनी समाधी घेतली आहे. मग अशी आपण बोलता बोलता बोललो होतो. तर मी माझ्या वडिलांचे गुरु कृष्णदास स्वामी यांच्याकडे संन्यास घेण्याचं आणि धर्माची सेवा करणं किंवा राष्ट्राची सेवा करणं ह्यासाठी निघून गेलो होतो. त्यांनी मला एवढंच सांगितलं की संन्यासाची गरज नाही, तुला कर्मयोगाची गरज आहे. आणि मग त्यांनी मला ब्रह्मसूत्र, उपनिषद, वेदांत, त्याच्यानंतर भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आणि अशा विविध ग्रंथाचा अभ्यास करायला सांगितला. तो करता करता उलगडता मी पुढे गेलो. त्या विचारातनं तर बाहेर पडलो आणि मग एक कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात गेलो आणि तो माझा व्यवसाय खूप मोठा झाला. म्हणजे मराठी माणसाच्या हिशोबाने खूप मोठा झाला. माझ्याकडे 138 माणसं काम करत असत. आणि त्याच कालखंडात मी परमेश्वर म्हणा, नियती म्हणा, सगळी व्यवस्था करते. माझ्या आयुष्यात आणखीन एक गृहस्थ आले. जसे मी माझे 3 गुरु म्हणतो, माझे वडील जे स्वतः संन्यासी होते, ज्यांची समाधी आहे, कृष्णदास स्वामी ज्यांनी वयाच्या 97 वर्षी खड्डा खोदून समाधी घेतली प्रॉपर. तसेच एक ग ना सप्रे ह्यांची पुस्तकं आहेत, मिरेकल ऑफ वर्क किंवा कामाची किमया, आणि लेबर लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रामचे भारताचे ते म्हणजे वन ऑफ द बेस्ट ट्रेनर आणि डायरेक्टर होते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. तर ते माझ्या आयुष्यात आले. त्यांच्याबरोबर मी शिकायचं वगैरे, म्हणजे असं हाऊस. जरी माझा कन्स्ट्रक्शनचा व्याप मोठा होता, माणसं होती, तरीसुद्धा मला असं वाटायचं काहीतरी आपण करायला पाहिजे. कारण जे माझं 17 वर्षापासून राहिलं होतं ते कुठेतरी उलगडायचं. आणि करता करता त्यांना मी आप्पा म्हणत असे. आप्पानी मला आणखीन एक गोष्ट सांगितली, तुला हे संमोहनाविषयी काय वाटतं? म्हटलं मी बघितलं आहे ते स्टेज वगैरे, तर हे सगळं खोटं आहे, स्टेज नाही. म्हटलं म्हणजे काय? तर त्यांनी मला जे सांगितलं त्याला मी आता माझ्या शब्दात सांगतो. तुमने इश्क का नाम सुना है, हमने इश्क किया है. हे जे चित्रपटातली उक्ती आहे ना, तशागत जे स्टेज हिप्नॉसिस किंवा दुसऱ्याला संमोहित करणं वगैरे ह्याच्या पलीकडे पण विज्ञान आहे. मुळात हे विज्ञानच त्याच्यासाठी तयार झालं होतं. कारण हे वापरणारे डॉक्टर जेम्स ब्रेड हे पेशंटसाठी वापरत होते. डॉक्टर मेस्मर हे पेशंटसाठी वापरत होते. पण नंतर वेगवेगळ्या गोष्टी येत गेल्या आणि लोकांना काहीतरी भलतं सलतं वाटायला लागलं. आणि मग त्याच्या भोवती कसं म्हणतं गूढ वलय करणे. कसं असतं, गूढ वलय केलं ना की आपलं महत्त्व वाढतं, असं लोकांचं एक समजूत आहे समाजात. ज्याला मोठं व्हायचं आहे तो असं स्वतःभोवती गूढ वलय करतो. अप्राप्य आहे, सहजासहजी कोणाला मिळणार नाही, असं झालं की लोकांना ते हवं असं वाटतं. जी गोष्ट अप्राप्य आहे तीच मला पाहिजे, तशागत ते निर्माण करण्यात आलं. पण रिॲलिटी अशी आहे की हिप्नॉसिस हे सिम्पल आहे. हे मला गना सप्रेनी म्हणजे आप्पांनी समजावलं. आणि नंतर त्यांना मुलगा नव्हता, पुण्याच येथे. तर मला अक्षरशः म्हणजे मुलासारखं बाजूला बसून, त्यांचं पार्ल्याला घर होतं गुजरात कॉलनीच्या शेजारी, मला बसवायचे आणि शिकवायचे. आणि पाहता पाहता ते मला म्हणाले, अरे तू माझ्यापेक्षा चांगलं करशील. म्हटलं चला आप्पा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही असं म्हणता. आणि चक्क मी फटाफटा अक्षरशः म्हणतात ना, जणू काही ते जात्याच माझ्यात होतं. अशागत साधारणतः 3 महिन्याच्यात मी लोकांना हँडल करायला लागलो. माझा पहिला विद्यार्थी mwarli@yahoo.com वर पण आहे, मनीष वरळीकर. हा अमेरिकेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे
मी कंपनीचं नाव नाही सांगणार, उगीच लोक तिथपर्यंत पोचतील. खूप मोठ्या अशा हेज फंडचा तो ED आहे, आता तो MD सुद्धा होईल. दुसरा अशाच गत आणखीन मोठा झाला, तो 2 मोठ्या कंपन्यांचा MD होता. किंवा मी विद्यार्थ्यांच्यावर वापरायला लागलो. पहिला इंडियन आयडल, मी नाव नाही घेणार, त्याच्यावरही वापरलेलं आहे. आणि मग पाहता पाहता हे पुढे गेलं. सद्भाग्य म्हणा, दुर्भाग्य म्हणा, माझ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात नतद्रष्ट लोकांची दृष्टी पडली. 97-98 सालचा तो कालावधी आहे. बंदुकीच्या धाकावर माझा चालू धंदा बंद करण्यात आला. मी मराठी असूनसुद्धा माझ्या मराठी माणसांना मारून पळवलं. तुम्ही ओळखूच शकाल कोण असतील, काय असतील. परमेश्वर कृपा माझ्यावरती. मी वाईट नाही म्हणत आहे, चांगलं झालं. मग मी असा विचार केला, अरे इतके दिवस मी फुकट करतो आहे लोकांसाठी. 98 सालापर्यंत पैसे न घेता करत होतो. हाच जर का मी व्यवसाय म्हणून स्वीकारला तर? आणि मग मागे वळून बघितलं नाही. मग त्याच्या अनुषंगाने मी व्हॉईस कल्चर शिकवायचो. मी डॉक्टर रानडेंकडे शिकलेलो, पहिल्या लोकांपैकी. मी व्हॉईस कल्चर शिकवायचो. हे सगळं हाऊस म्हणून शिकलेलो. ते कामाला कसं येतं बघा, सेकंड ऑप्शन. त्याच्यानंतर मी माइंड प्रोग्रामिंग शिकवायला लागलो. त्याच्यानंतर मी लोकांना भाषण कसं करायचं हे शिकवायला लागलो. कित्येक मोठी माणसं, मान्यवर, मी नावं नाही घेणार कोणाचं आहे, कारण लोकांना अपमान वाटतो. आम्ही कोणाकडे शिकायलाच गेलो नाही, आम्ही आईच्या गर्भातनं शिकून आलो, असं काही जणांचं म्हणणं असतं. कारण वलय, हे माझे विद्यार्थी होते. भाषणाच्या माझ्या वर्गात, मी कोणाचंही नाव नाही घेणार, मी नंतर खाजगीत तुम्हाला सांगेन. तुम्ही म्हणा, अरे काय म्हणतोस काय, असं म्हणाल. सो दॅट गोज ऑन. आणि मग हा हिप्नॉसिसचा वर्ग मी पुढे थोडासा एक स्टेप पुढे गेलो. लोकांना रिपेअर करू शकतो, बरं करू शकतो आपण. बरं इन द सेन्स बरं वाटणं, हाही एक भाग झाला. विशिष्ट आजारात हे कामाला येतं. हिप्नॉटिझम म्हणजे समोरच्या माणसाला संमोहित करणं, म्हणजे त्याच्या मनावरती सामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या भाषेत अजून आपण याचं कसं उलगडा करू शकतो? पहिली गोष्ट, कोणी सामान्य नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस असामान्य आहे. तुम्ही सुद्धा असामान्य आहात, मी सुद्धा असामान्य आहे. म्हणून आपण एकमेकांच्या समोर आहोत. जे शिखांच्या गुरूंनी औरंगजेबाला उत्तर दिलं होतं, चमत्कार करून दाखव, तो बोलला, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर तुझं आणि माझं असताना आपण एकमेकांशी जिवंत होऊन बोलतोय, ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कारच नाही जगात. तशागत आहे. काय गंमत आहे की संमोहन म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा ताबा घेणं बिलकुल नाही. पुन्हा आणखीन एक गंमत आहे. लोकांना असं वाटतं संमोहित होणारा व्यक्ती दुबळा असेल, तर बिलकुल नाही. उलट संमोहन म्हणजे मोर फोकस्ड कॉन्सन्ट्रेशन, मोर फोकस्ड माइंड. तुम्हाला आजूबाजूचं सगळं ऐकायला पण येऊ शकतं जास्तीत जास्त. कदाचित नॉर्मल माणूस ऐकू शकत नाही, त्याच्या पलीकडचं तुम्ही ऐकू शकता. समवेअर समहाव आपण म्हणूया धारणा, किंवा धारणेपेक्षा एक स्टेप खाली देशचित्त बंधश्च धारणा, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अशागतली जी स्थिती आहे, किंवा फ्लो स्टेट वगैरे म्हणतात, त्या स्थितीच्या जरासं वरती, धारणेच्या थोडंसं खालती असा जो भाग आहे तो संमोहनाचा येतो. पण इथं जे गायडेड मेडिटेशन म्हणून सांगितलं जातं ना, ते सुद्धा चक्क संमोहनच आहे. कुठलंही संमोहन हे स्वसंमोहनच असतं. मी तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचं काहीही नियंत्रणात आणू शकत नाही. तुम्हाला ते आवडत असतं म्हणून तुम्ही मला माझ्या ताब्यात देताय, आणि मी बेमालूमपणे असं दाखवतो की बघा मी कसा यांचा ताबा घेतला आहे. बिलकुल नाही. म्हणजे समोरच्याची त्याच्यासाठी तयारी असते. हो, आणि त्यांनी त्याच्या हृदयाची कवाडं उघडलेली असतात. आणखीन एक गंमत आहे, जितकी संमोहनाची तयारी जास्त असेल तितकाच तुम्हाला इलाज चांगला होऊ शकतो. आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न तुमच्यावर पण येत असेल, प्रत्येकजण संमोहित होऊ शकतं का हो? तर मी ह्याला एवढंच सांगेन, 100%. म्हणजे आम्ही बघतो त्या कार्यक्रमात, स्टेज शोमध्ये काही लोक होतच नाहीत. बऱ्याच वेळा असे स्टेज शो असतात, त्यामध्ये एक हिप्नॉटिझम म्हणजे एक्सपर्ट असतो, तो स्टेजवरती असतो आणि पूर्ण थिएटरमध्ये माणसं बसलेली प्रेक्षक असतात आणि सगळे एकाच वेळी संमोहित होतात. म्हणजे हे गुड काय, कसं काय, म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर पण एवढं आहे. म्हणजे आपण म्हणतो की डोळ्यातून संमोहित केलं जातं, तर ते इथे अशक्य वाटतं, पण ते कसं शक्य होतं? पहिली गोष्ट, डोळ्याद्वारे संमोहन करता येत नाही. असं जर का खरोखर असतं तर प्रत्येक हिप्नॉटिस्ट हा जगातल्या सुंदरातल्या सुंदर मॉडेलचा नवरा असता. काय बिशात, प्रत्येक हिप्नॉटिस्ट हा एकमेव श्रीमंत असता. जगातला कोणाला उद्योग त्यांनी कधी उभारूनच नसते दिले. लोकांना कामाला लावलं असतं आणि मोठे मोठे उद्योगपती पैसे कमवून त्याला आणून देत असते. चल ये, पैसे टाक,
चल हां आता तुझा नंबर, उद्या तू यायचं आहे. किंवा तो सेंट्रल बँकेच्या बाहेर बसून नोटा छापलेल्या माझ्याकडे पाठवा एक ट्रक. आणि माणूस असं करणार नाही. तुम्हाला वाटतं अशी शक्ती प्रदान झाली तर 100% माणसं करतील. आपल्याला आवडतं ना चमत्कार आणि जादू, आवडते की नाही आपल्याला. मग काय होतं, तुमच्या सगळ्यांच्या मनाशी तन्मयता साधणं हे कौशल्य आहे, ही नॅक आहे, ही शिकावी लागते. पण म्हणूनच मी काय करतो सांगितलं ना, मी संमोहन करत नाही बसत. मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देऊ का? डोसा कसा बनवायचा, इडली कशी बनवायची हे शिकून आली. त्याचा तो तवा आणला, इडलीचं पात्र आणलं. पुढच्या 8 दिवसात मला आईने इडली बनवून खायला घातली. त्याच्यानंतर आमच्या घरी जेव्हा मी मागायचो त्या इडली डोसा मिळायला लागला. म्हणजे आई देखील हे शास्त्र शिकून, असं म्हणायचं आहे तुम्हाला? अहो, मी जर का सांगितलं तर तुम्हाला धक्का लागेल. माझ्याकडे आता एक बॅच चालू आहे, त्याच्यातल्या 16च्या 16 जणी फक्त स्त्रिया आहेत. एका पुरुषाने ॲडमिशन घेतली होती, त्या सगळ्या जणींच्यात बसून त्याला अवघडल्यासारखं झालं. त्याने सांगितलं की कुंटे सर, जेव्हा तुमच्याकडे परत पुरुष यायला लागतील तेव्हा मी येतो. कारण काही महिला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हिप्नॉटिझम शिकतायत. आता आपण दोन्हीकडे येऊया. म्हणजे का शिकतायत आणि स्त्रिया किती चांगल्या हिप्नॉटिस्ट असू शकतील. तुम्हाला पण मुलबाळ असेलच. तुम्हाला त्याचं लहानपण आठवतं आहे? ते खूप तान्हेलं होतं अगदी. तेव्हापासून माहिती आहे, तुम्ही त्याच्या हनवटीला हात लावायचात. काय हो, बरोबर. त्या मुलाला तुमची इतकी सवय पडायची. त्याचं इवलूसं मन असेल आतलं, पण ते कंप्लीट प्रोग्राम झालं होतं तुमच्या श्वासाशी, तुमच्या आवाजाशी, तुमच्या स्पर्शाशी. हिप्नॉसिस इज नथिंग बट माइंड प्रोग्रामिंग. आणि तुमच्या बोलण्याने त्याला इतकी सिक्युरिटी मिळत होती. पाहता पाहता ते मूल, तुम्ही म्हणाल तेच ब्रह्मवाक्य झालं. नंतरच्या जगतात त्याचं दुसरं ब्रह्मवाक्य त्याचे वडील होते. आणि नंतर कोण असेल माहिती आहे? शाळेतले शिक्षक. पण सर्वांचा आणखीन एक हिप्नॉटिस्ट असतो, तो म्हणजे डॉक्टर. डेंटल ह्याला त्रास होतो म्हणून जास्तीत जास्त डेंटिस्ट स्त्रिया असतात, माहिती आहे तुम्हाला. कारण ते मृदूपणे, हळुवारपणे त्याच्या मनाचा ताबा घेऊ शकतात किंवा त्याच्या मनाला डायरेक्शन देऊ शकतात. त्यामुळे जर का स्त्रिया शिकल्या तर त्याला परीक्षेचा त्रास कोणाला येतो मला सांगा? वडिलांना की आईला? आईला जास्त जास्त. मुलाच्या प्रत्येक वर्षाची परीक्षा आई देते की नाही? तो PG पर्यंत गेला तरी आई परीक्षा देते. पूर्ण लक्ष द्यायचं. येस, ती ओतप्रोत झालेली असते. तिचा शब्द त्याच्याकरता ब्रह्मवाक्य असतं. हिप्नॉटिस्टचं पण तेच आहे. हिप्नॉटिस्टची उत्तम आणि सुंदर व्याख्या मला जी वाटते ती सांगतो. अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स ऑफ सजेशन. सारासार कुठलाही शंका कुशंका मनात न आणता दिलेली सूचना पूर्णतः स्वीकारणं म्हणजे संमोहन. कदाचित बाबा, महाराज, धार्मिक लोक सुद्धा करतच असतात. हो, म्हणजे त्यांना ते काय म्हणतात, लोक ब्लाइंडली त्यांना फॉलो करतात. म्हणजे आता आपण बघितलं की आता खूप आहे, म्हणजे नाक्यावरती कुठेतरी आपल्याला बोर्ड दिसतो, कुठेतरी मोठ्या पटांगणांमध्ये त्यांचं ते चालूच असतात कार्यक्रम. आणि आपण बघायला गेलं तर हल्ली तर खूप लहान वयातली मुलं देखील बाबा झालेली आहेत. म्हणजे हा वेगळा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. पण त्याच्याबरोबर थोडं वेगळं वाटतं हे सगळं बघायला. इतक्या लहान वयामध्ये इथपर्यंत कशी पोहोचतात. म्हणजे बरेच वेळेला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं शिकलेले लोक पण आपल्याला ज्ञान वाटतात तशा गत आहे. पण संमोहन शिकण्यासाठी ना सर्वांचे जे 6, 7, 8 दिवसाचे कोर्स असतात ते बरोबर नाही. म्हणून मी 6 महिने ते वर्ष शिकवतो. तो तयार झाला पाहिजे ना. कारण ती आई समाजातल्या एका भावी घटकाला तयार करणार आहे. मी पेरलेलं परत एकदा मला येऊन मिळणार आहे. मी जर का चुकीचं दिलं तर तिचं मूल चुकीचं असेल तर तेच समाजात चुकीचं मूल काहीतरी उपद्व्याप करेल, ते परत माझ्याकडे येणार. ध्यानधारणा आणि हिप्नॉसिस, कारण याच्यामध्ये पण डोळे बंद करून तुम्हाला म्हणजे काहीतरी मनामध्ये एखादा विचार करायला सांगितला जातो. ध्यानधारणेमध्ये देखील हेच असतं. काय फरक आहे दोघांमध्ये? खूप फरक आहे. गायडेड मेडिटेशन आणि हिप्नॉसिस सेम आहे. पहिली गोष्ट, ध्यान करता येत नाही. ध्यान लावलं जातं. हां, इश्क किया नाही जाता इश्क हो जाता है वगैरे असं म्हणतात ना, तसं आहे की ते असं होत नाही, ठरवून नाही करता येत हो. पातंजली योगदर्शन पण त्याला अष्टांग योग जेव्हा म्हणतो ना आपण, मी पातंजली योगदर्शनाचा अभ्यासक आहे. पण हिप्नॉसिसचं मूळ कशात आहे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का लागेल. हिप्नॉसिसचं मूळ किंवा माझ्याकडे पण कोणी येऊ नका, कोणाकडेच जाऊ नका. फक्त विज्ञान भैरव नावाचा ग्रंथ आहे, तो उलगडा, त्याचं अध्ययन करा. तुम्ही उत्कृष्ट हिप्नॉटिस्ट बनू शकाल किंवा तुम्ही स्वसंमोहनकार होऊ शकाल स्वतःसाठी. काय गंमत आहे,
ध्यान हे लागतं, पण त्याच्या आधीची स्टेज आहे देशचित्त बंधस्य धारणा. मग एखाद्या वस्तूवरती चित्ताला बांधून ठेवणं, जे तुम्ही मला म्हणालात ना, बसायचं आणि काहीतरी करत राहायचं, ती धारणा आहे. तुम्ही त्या देवाच्या नावावरती किंवा समोरच्या प्रतिबिंबावरती किंवा समोरच्या प्रतिकोपासना आपण करतो त्याच्यावरती. आता तुम्ही म्हणाल की बाबा नावावरती करता येतं का? तर होय, मी ह्याच्यावर काही प्रयोग केलेले आहेत आणि मी ते विकसित केलेत. मी रामनामाद्वारे लोकांना, रामनाम साधं वाटतं की नाही, पण त्याच्यातली लयबद्धता तुमच्या मनाला एका वेगळ्या अवस्थेत घेऊन जाते. तुमच्या मनातले विचार बंद होतात. पण आता हे घडतं कसं? कारण तुमचं मन तिथे तन्मयता साधतं आणि करता करता, मला ठाऊक नाही आहे, पण कदाचित ती व्यक्ती ध्यानाच्या अवस्थेत जात असेल. पण त्याला कारण मी नाही आहे, तो माणूस स्वतः आहे. मी अहंकार करणं चुकीचं आहे की माझ्यामुळे ह्याला ध्यान लागलं. मी तो जो केनोपनिषदातला उल्लेख आहे ना, ती काडी टाकली जाते आणि प्रत्येक देवाला विचारतात, ती अग्नीला सांगतात तू जाळून दाखव, वायूला सांगतात तू उडवून दाखव. त्याला काहीच करता येत नाही. तेव्हा ते म्हणतात हे काडी टाकणारं कोण आहे? तेव्हा नंतर त्यांना लक्षात येतं इंद्राला की हे ब्रह्म स्वतः आहे, मी ह्याच्याविरुद्ध काहीच करू शकत नाही. तशागत आहे, मी ध्यान लावून देतो वर हे हा भ्रम आहे. ध्यान लागतं, पण ध्यान ही स्थिती खूप वरती आहे आणि समाधी तर त्याच्याही पलीकडची आहे. परंतु आपण धारणेकडे येऊन आलो तरी भरपूर पुरेसं आहे. मानसिक आरोग्याच्या ज्या समस्या असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिप्नोटाईजच्या थेरपी वापरल्या जातात. तर हे कसं काय? म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी, हे शास्त्र वेगळं आहे, ते मानसशास्त्र वेगळं, त्यांचा काय संबंध आहे? आजच्या तारखेला जंतूमुळे सोडून होणारा प्रत्येक आजार हा सायकोसोमॅटिक कॅटेगरीमध्ये मोजला जातो. काही जणांचं म्हणणं आहे 90%, काही जण म्हणतात 70%, काही जण आणखीन पुढे जाऊन म्हणतात नाही 95 ते 96% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे मनानीच होतात. म्हणजे मी जर का सांगितलं ॲसिडिटीचा संबंध हा निव्वळ सायकोलॉजिकल आहे. तुम्हाला स्ट्रेस आला, त्या स्ट्रेसकडे तुम्ही कशा नजरेने बघता, त्याच्यातनं तुम्हाला ताण आला, त्या ताणातनं भयंकर प्रकार सुरू होतात आणि मग त्याच्यातनं ॲसिडिटी होते, कॉन्स्टिपेशन होऊन तुम्हाला फिशरचा त्रास होऊ शकतो. पाठीचा त्रास रिपेअर करण्यासाठी डॉक्टर इंगळहळ्ळीकर आणि रामाणी ही दोन नावं जगन्मान्य आहेत. हे दोघंही नेहमीच सांगायचे की मी ह्याच्यासोबत काही मानसिक आरोग्याच्याही गोळ्या देत असतो. कारण त्या स्ट्रेसमुळे माणसाला जो त्रास होतो त्याच्यामुळे नंतर तुमचे जे काही म्हणजे हाडं वगैरे घासणं हे होतं, पण त्याचा जोवर तुम्ही ताण काढून टाकणार नाही. अर्थात पाश्चात्य विज्ञानाचं म्हणणं आहे की गोळी द्या, बरं करा. मी याच्यामागे खरं कारण सांगू, ध्यानातही, ध्यान म्हणजे आता खूप मोठा शब्द वापरला मी, धारणेतही, तुम्ही जे फ्लो वगैरे म्हणता ना त्याच्यातही, आणि हिप्नॉसिसमध्ये ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो माहिती आहे? तुमच्या फ्रंटल कॉर्टेक्समध्ये बदल येतात, मेंडिक्युलमध्ये बदल येतात आणि गाबा नावाचं एक केमिकल रिलीज व्हायला लागतं. सदर केमिकल तुम्हाला रेझिस्टन्स पॉवर देतं, झुंजायची शक्ती देते, त्याच्याप्रमाणे रिलॅक्सेशन देतं, मन शांत करतं. आता पुन्हा प्रगत देश काय, त्यांना क्विक फिक्स हवं असतं ना, म्हणून त्यांनी गाबाच्या गोळ्याच तयार केल्या. पण ह्या गाबाच्या गोळ्या घेऊन साईड इफेक्ट खूप आहेत, पण तसं हिप्नॉसिसमुळे होत नाही. म्हणजे तुम्ही जर का डॉक्टर स्पिगेल चेक केलात स्टॅनफोर्डचे, ते सांगतात ना की ओपिओइडीने अमेरिकेत 3,60,000 लोक मरतात, पण त्याच्याऐवजी जर का हिप्नॉसिस वापरलं त्या वेदना शमनासाठी तर ते मृत्यू आपल्याला टाळता येतील. म्हणजे एवढ्या मोठ्या आजारांमध्ये देखील आपण या हिप्नॉटिझमचा वापर करता येतो. पण मग असे कोणते कोणते आजार आहे ज्याच्यामध्ये आपण या हिप्नॉटिझमच्या थेरपीने म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्याधीमुक्त करू शकतो? मी दोन्ही सांगेन. जे वाचलेले आहेत मी लोकांच्याकडनं, पण त्याचा प्रत्यक्षानुभूती नाही, परंतु याविषयी ठामपणे बोललं गेलं आहे. पण ज्याची मला स्वतःला प्रत्यक्षानुभूती आहे किंवा माझ्या स्वतःच्या बाबतीत मी जे वापरलं आहे वगैरे तुम्हाला सांगितलं होतं की अत्यंत दुर्धर अशा आजारात, असाध्य अशा आजारात मी ते वापरलं स्वतःसाठी. पण बॅक पेन, लोअर बॅक पेनमध्ये संमोहन जादू करू शकतं. माझी एक विद्यार्थी नेहमी तिचं आडनाव फक्त सांगणार नाही, तिला हरकत नाही कारण तिने स्वतःच्या नावानिशी व्हिडिओ बनवून दिला आहे. ती सिमन्समध्ये इंजिनियर ह्या पदावर आहे. कित्येक वर्ष तिला लो बॅक प्रॉब्लेम होता. तिची बहीण माझ्याकडे, मी ब्रेन ॲक्टिव्हेशन कोर्स चालवतो विद्यार्थ्यांसाठी,
मेमरी वगैरे वगैरे त्याच्यात यायची. तर त्यांच्या सगळ्यांसाठी मी एक दिवस पेन मॅनेजमेंट सर तुम्ही करता वगैरे वगैरे म्हटलं चला ठेवूया. फ्री असतं ते वर्कशॉप, आता नसतं पण त्याकडे फ्री होतं. ती आली होती आणि तिने सांगितलं मला असा असा त्रास आहे. माझे हिप्नॉसिस ट्रेनिंगला असलेले विद्यार्थी बाजूला बसलेले होते आणि मी तिच्यावर काही छोटेसे प्रयोग केले आणि तिने अचानकपणे असं असं केलं. ती बोलली मला असं वागता येत नव्हतं, हे होतं. मला असं ऑल ऑफ अ सडन वाटते मला सगळंच बरं झालं आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागेल, ती मुलगी आता माझ्याकडे कोर्स करते गेले जवळजवळ 8 महिने. त्या 8 महिन्यात तिला कधीही दुखत नाही, काही नाही. ती म्हणते माझं पूर्णतः बरं झालं कुंटे सर. शेखर कुंटे इज अ मॅजिशियन वगैरे असं तिला वाटतं. मी मॅजिशियन नाही, तिचं मन मॅजिशियन होतं. फक्त मी त्या मनाशी तादात्म्य साधून त्या सूचना दिल्या, त्या तिने स्वीकारल्या आणि त्या तिथे गेल्या आणि तिच्या लक्षात आलं हा माझा त्रास त्या कंपनीतल्या कामाच्या त्रासाचा आहे. जेव्हा तो दूर झाला तिचा त्रास गेला. ॲसिडिटी, लोअर बॅक पेन, लायशन प्लेनस नावाचा एक आजार असतो, स्किनवर येतो, त्याला इलाज नाही जगात. डॉक्टर म्हणतात हा सायकोसोमॅटिक आजार आहे, तुझा स्ट्रेस कमी कर. हां, असं मी 100% म्हणू शकेन मॅक्सिमम स्किनचे आजार हे स्ट्रेस रिलेटेड आहेत. स्किनचे म्हणजे त्वचा रोग देखील, हो, म्हणजे त्याचा कसा संबंध? सांगतो. जेव्हा गाभा कमी होतं ना, तुम्हाला कधी जखम झाली ती लहानपणी, ती भरलेली बघितलीत तुम्ही, ती हळूहळू करत म्हणजे ते लेयर्स तयार होतात. आधी खरपुडी आधी खरपुडी येते, मग ती गळते, मग तुम्हाला आतमध्ये असे टेंडर स्किन, मग नंतर काही दिवसांनी ती सगळी अशी भरून ते वार किंवा ते धार असेल ते सगळं जाऊन नॉर्मल होते की नाही त्वचा. जेव्हा गाभा वगैरे ह्या कमी होतात ना केमिकल्स, त्या की कॉर्टिसॉल वाईट रिलीज होतात, तेव्हा तुमच्या स्किनचं वरचं लेअर आहे ना ते पण डॅमेज व्हायला लागतं. म्हणजे आपले जे आजार असतात किंवा मानसिक आपण जो ताण घेतो त्याचे सगळे परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. 100%. तुम्ही कसं घेता त्याला. हिप्नॉटिस्ट काय करतो, तुम्हाला त्याच्यातली जी म्हणजे त्याचं भयंकरीकरण कमी करून देतो. म्हणजे रॅशनल पेन कमी करतो. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणते ना, तुम्ही एखाद्या गोष्टीचं जे भयंकरीकरण केलं आहे ना ते त्रासदायक आहे आणि ते आतनं पटायला पाहिजे. अंतर्मन हे आत आहे. कांदा जसा उलगडत जाल ना त्याच्या गाभ्यामध्ये मऊ आणि गोड भाग असतो. म्हणजे जसं असं सर्रासपणे म्हटलं जातं की बहुतेक सगळ्या आजारांचं मूळ हे त्याच्या विचारांमध्ये असतं. हे अगदी बरोबर आहे आणि हा आपण हिप्नॉटिझममधून ते पुन्हा आणखीन उलगडतो. सर, असे कुठले आजार आहेत की ज्यांच्यावरती ॲलोपॅथीमध्ये उपचार नाही आहेत पण हिप्नॉटिझने तुम्ही ते आजार बरे करू शकता? आता तुम्ही लोअर बॅक पेन किंवा या पेनचा सांगितलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठले आजार आहेत? मानसिक आजारांबद्दल मी स्पेशली विचारेन. मी तुम्हाला आधीच क्लिअर कट सांगेन, जे कोणी सांगत नाही. काही जण खोटे दावे करतात. पहिली गोष्ट, काही विशिष्ट मानसिक आजार आहेत त्यावर खरोखर उपाय नाहीत. जसं डायबिटीज झाल्यावर औषधच घ्यायला लागतं, तशागत सायकॅट्रिस्टकडची औषधच त्याच्यात कामाला येतात. ते आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. बरेच जण बिचारे पालक वेडेपीस येऊन हिप्नॉटिस्टकडे जातात, पण जर का हिप्नॉटिस्टने काही केलं तर तो आजार वाढेल, भयंकर होईल. शहाण्या माणसांनी स्किझोफ्रेनिक पेशंटवर काम करू नये. सायकोटिक आजारात हिप्नॉसिस कामाला येतच नाही. म्हणजे कुठले सायकोटिक आजार? म्हणजे तुम्हाला माहिती आहे रामन राघव होता, हो, त्याला असं वाटायचं देवाने आदेश दिलाय अगदी, आणि मग तो मारत सुटायचा. रस्त्यावरती जे झोपायचे रात्रीच्या वेळी, म्हणजे खूप त्यावेळी खूप हे प्रकरण खूप गाजलेली होती. म्हणजे सिरीज होती त्याची, ती पूर्ण मर्डर सिरीज होती. तो कॅन किलर आठवते, बिअर कॅन किलर? तो एका विशिष्ट धार्मिक स्थळातनं रात्री बाहेर पडायचा पायधुनी किंवा त्या भागात, आणि नंतर जे झोपलेलं असेल त्यांना मारायचं आणि तो म्हणायचा मला वरनं आवाज येतो आणि परमपिता परमेश्वर मला सांगतो की याला दगड घाल, आणि तिथे बाजूला बिअरचा कॅन ठेवायचा, म्हणून तो कॅन किलर. हे थोडे विकृत असेल. येस, त्याला इलाज नाही. त्यांच्या ब्रेनमधनं सर्टन केमिकल्स रिलीजच होत राहतात. त्याच्यावर हिप्नॉसिस वापरू पण नये. त्यांनी ध्यानाच्या वर्गाला जाऊ नये, धार्मिकतेच्या नादाला लागू नये. बरेच जण, मी कुठल्याही देवाचं नाव नाही घेणार, पण एका विशिष्ट देवतेकडे जात असतात. आपल्या महाराष्ट्रात त्याचं खूप आहे, गुजरातीत पण त्याचं ठिकाण आहे. पण तसे पेशंट जर का तिकडे गेले तर ते आणखीन एक्सप्लोड होऊ शकतात. मग त्याला उन्मनी आहे वगैरे वगैरे असं नाव देऊन मग आपल्याकडे ती वेगळी पद्धत आहे. पण नो, नेवर. पण हां, आता कशावर येऊ शकतो? ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असू शकेल, मायनर किंवा पर्सनॅलिटी. तंबाखू खाणं आहे ना व्यसन, त्याला कळत नाही त्याने केव्हा तंबाखूची पुडी काढली, खाल्ली आणि तोंडात ठेवली. त्याने कॅन्सर होईल त्याला माहिती आहे, तरी तो त्या चित्र बघतो. तरी पण तो सिगरेट पिणाऱ्याला माहीत पण नसतं की सिगरेट केव्हा संपली.
तो एक प्रकारचा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. किंवा खाणं आहे ना, अति दुःख झालं, आता काय करू, मला आनंद हवा आहे म्हणून मी खाते. बहुतांशी स्ट्रेस रिलीजसाठी पण खातात बरेच जण. बहुतांशी स्थूलपणा स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या मेनोपॉजशी संबंधित आहे. वयात येण्याशी संबंधित आहे, होय आहे. त्याला PCOD वगैरे असा त्रास होऊ शकतो. पण त्याच्यातही तुम्ही थ्रू सजेशन, अफर्मेशन त्यांच्या खाण्याची सवय तोडू शकता. मी नाही रात्री संध्याकाळी कधी खात. कोणी माझ्या इथे पोटात हात घातले तर त्यांना 6 पॅक्स मिळतील. वय 66-67 झाल्यावर पण एवढं मेंटेन करणं म्हणजे पुरेसे आहे. 1.25 तास व्यायाम केल्याशिवाय मला दिवस सुरूच नाही करता येत. मग हे कोण करतं? मीच मला स्वतःला संमोहित अवस्थेत. आपणच आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. इथेच गडबड आहे. त्याच्यानंतर तुम्ही मला म्हणा कुठले कुठले आजार, मानसिकतेच्या आजारामध्ये मी म्हटलं ना, मायनर OCDमध्ये कामाला येईल. फोबियामध्ये दी बेस्ट. कित्येक मोठे राजकारणी पण आहेत जे माझ्याकडे शिकले होते, पण कोणी एकीकडे त्यांचे हातपाय कापायचे. दॅट इज नथिंग बट पॅनिक एन्झायटी डिसऑर्डर. स्त्रियांच्यामध्ये ड्रायव्हिंग करण्याचा एक पॅनिक अटॅक येतो, भीती असते, फोबिया असतो, तो नाहीसा करता येतो. म्हणजे मनातली भीती तुम्ही काढू शकता. हां, बाळणपणाची केवढी मोठी भीती असते माहिती आहे? कारण तिच्या आतमध्ये एक नवीन जीव तयार होतो, ती निर्माण करते हो एकाला. मग ती पण आपण हिप्नॉटिझ तुम्ही त्याला- केलेलं तसं काही हो. केसेस वगैरे असे झाले? त्यांना मी जरासं जास्त बोललो तर त्या पटकन ओळखतील. सरांनी आमचं नाव न घेता आमच्याविषयी उल्लेख केला आहे. हिप्नो बर्दिंग म्हणतात त्याला. ते 100% करता येतं. किंबहुना आईकडे पहिल्या बाळणपणात पाठवण्याचं कारण पण तेच असतं. आई तिला धीर देते, मन शांत करते. हल्लीची विज्ञान म्हणतं की डिलेवरी होताना नवऱ्याला पण समोर उभं करावं, तिला आधार मिळतो, कारण तिचं मन नाजूक आहे. स्त्रियांना सुरक्षितता हवी असते. पण गमतीचा भाग माहिती आहे का तुम्हाला? सर्वाधिक पॉवरफुल ह्या स्त्रिया असतात, हां, पुरुष नाही. सर, आपण आता इतकं बोलतोय हिप्नॉटिझम, आता आपण बघितलं की भरपूर शारीरिक व्याधी देखील आपण हिप्नॉटिझमने दूर करू शकतो, मानसिक व्याधी पण आहेत. अजूनही मला विचारायचं होतं की म्हणजे हे उदाहरण मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की याच्यावरती पण विचार म्हणून, म्हणजे आज तुम्ही आमच्याकडे येणारे सगळ्यांना सांगितलं होतं, माहीत होतं. त्याबद्दल एक प्रश्न आहे की आपण गावाकडेच नाही तर शहरांकडे पण हल्ली बघतो, अंगात येणं हा एक प्रकार असतो. अंगात भूत आलेलं आहे, काहीतरी देवी देवता देखील येतात, धारणा असेल, काही असतात, त्या काही अवस्था असतात त्या. तर हिप्नॉटिझमने अंगातलं भूत घालवलेलं आहे असं पण काही ऐकण्यात आलेलं आहे. याबद्दल काय सांगाल? की एखाद्या म्हणजे एक व्यक्ती होता, त्याच्या अंगात सारखं त्याला झटके यायचे, मला अंगात भूत येतं म्हणून काहीतरी. ते कसं घालवतात? हिप्नॉटिझमकडून ते भूताला पळवून लावलेलं आहे. तर काय सांगाल याबद्दल? मला सांगा, मी परकाया प्रवेशचा हा एक अनुभव फक्त मी वाचलेला आहे, मला माहीत नाही, तो आद्य शंकराचार्यांच्या विषयीचा आहे. असं काहीतरी कोणतरी येऊन तुमच्या शरीरात प्रवेश करतं वगैरे वगैरे असं असेल ना, तर मी तर नेहमी म्हणतो मला असं असेल तर खूप मजा येईल यार. म्हणतो कोण यायला आवडेल? तर मी विशिष्ट नटीचं सांगतो हॉलिवूडच्या. म्हणजे का रे? तिथं खूप वर्षापूर्वी. अरे तुम्हाला कळणार नाही, पण ती कायम माझ्याबरोबर असेल ना, बायकोलाच तर कळणार नाही. असं कधीही कुठलं भूत नसतं, ते अंगात येत नाही. हिप्नॉसिसबद्दल आणखीन काही चुकीचे गैरसमज, म्हणजे एकंदरीत पास्ट लाईफ रिग्रेशन, आकाशस्थ रेकॉर्ड असतात. पुनर्जन्म देखील जाणून घेण्यासाठी हिप्नॉटिझमचा वापर केला जातो. म्हणजे माणसाला संमोहित करून त्याला त्याच्या मागच्या जन्मात देखील पाठवलं जातं. याचे कार्यक्रम होतात, TV वरती झालेले आहेत, आपण बघितले आहेत. एखाद्या मोठा एक स्टारवाला होता, तो एक स्टार होता, त्याने ते कार्यक्रम केले. तो पुनर्जन्मात घेऊन जाणं, मग त्या पुनर्जन्मात त्यांनी काय काय कृत्य केले, त्यांच्या हातून काय काय घटना घडलेल्या आहेत. तर त्यावरती ती सिरीज होती पूर्ण. हे शक्य आहे? कसं शिकवतो. अच्छा, म्हणजे तुम्ही पुनर्जन्मात पाठवतात माणसाला एखाद्याला? हो, कोणी पुनर्जन्मात जात नाही, कोणी आकाशामध्ये कुठली लायब्ररी नाही म्हणजे आहे. मागच्या जन्मी समजा हो, मी हे होते, मी अप्सरा होते, मी राणी होते वगैरे, असं काही खरंच हे असतं का? म्हणजे मला तर कधी कधी वाटतं, तो म्हणतो ना एक डायलॉग आहे, कभी कभी तो हमें लगता है हमेच खुदा आहे, माहिती आहे ना, अशा वाटायला. नाही, पण हे कितपत खरं आहे सांगतो. मगाशीच मी एक उल्लेख केला होता, कांदा आहे ना, कांदा, त्याची बाहेरची साल काढत काढत जेव्हा तुम्ही गाभ्यात जाता ना, तेव्हा तो मऊ मृदू भाग असतो, तो प्रत्येकात असतो मनाचा. त्याला अंतर्मन म्हटलं जातं. मांडुक्य उपनिषदानुसार मनाचे 4 भाग आहेत. म्हणजे भारतीय मानसशास्त्र खूप पुढे गेलेलं आहे. तुर्यावस्था ही पुढची अवस्था सांगितली. तंद्रावस्था आहे, म्हणजे स्वप्नावस्था आहे, निद्रावस्था आहे, जागृतावस्था आहे. आता हिप्नोसिस इज समवेअर नियर अबाउट स्लीप. आता होतं असं, जेव्हा तो माणूस अंतर्मनात जातो
त्यावेळेला त्याच्यावर घडलेले अनेक संस्करण असतं. कदाचित अनेक गोष्टी त्याच्या अवरुद्ध झालेल्या म्हणजे अडकलेल्या असतात. त्या हळूहळू प्रगट व्हायला लागतात. जेव्हा त्या प्रगट होतात तेव्हा उदाहरणार्थ स्वप्नात बघा, तुम्हाला माहिती नसतं तुम्ही इकडे गेलाय तिकडे गेलाय, तुम्ही अमुक करताय तमुक करताय, करता की नाही असं? मग ते काय तुमच्या पुनर्जन्मात गेलेले असता तुम्ही? तशागत ते अंतर्मन त्या गाभ्यात उतरतं. आता गंमत अशी आहे, म्हणजे प्रत्येकाचा विचारसरणी, मी विवेकवादी विचारसरणीचा आहे जरी मी उपनिषदांचा अभ्यासक असलो. कॉम्रेड डांगेसुद्धा म्हणजे आदर वाटतो एवढ्या करता की त्यांनी उपनिषदांच्यावरती आणि पातंजली योगदर्शनावर भाष्य आहे, त्यांचं लिखाण आहे. म्हणजे याचा अर्थ काय ते विवेकनिष्ठ नव्हते? होतेच, पण त्यांना हे माहीत होतं की हे आपल्या भारतातलं विज्ञान आहे. तर गंमत अशी आहे, आप मुवा जग मुवा, तुम्ही मेलात हे जग मरणार आहे. कबीर म्हणतो ना, साधो हे मुडदो का गाव. तो म्हणतो की 14 भुवन के चौधरी मर है. म्हणजे हे जेवढी मल्टिव्हर्स आहेत ना, तीसुद्धा मरणार आहेत एक दिवस. मग होतं असं की आपल्या सुषुप्त इच्छा, आपल्या कल्पना त्या अवस्थेत प्रगट होतात. त्या इतक्या वियर्ड असतात, त्या कळत नाही. आता तो लबाड हिप्नॉटिस्ट, कोणी मला रागावेल तर त्यांना मी हात जोडून क्षमा मागतो. लबाड हिप्नॉटिस्ट म्हणजे तुम्ही नाही आहात. काही लबाड असतात ना, काही चांगले असतात, काही वाईट असतात ना. प्रत्येक ठिकाणी धूर्त माणसं असतात. काय दिसतंय, बघ त्या काळी कोण होतं तुझ्याबरोबर. मला सांगा, आपल्याकडे जर का 84 दशलक्ष योनी मानल्या आहेत तर प्रत्येक जन्मात तो माणूसच, तीच बायको, तोच पुरुष, तेच सगळी व्यवस्था. ते काय वडाच्या झाडाभोवतीच्या 7 फेऱ्यात तसं आहे का ते 7 जन्म वगैरे वगैरे? कंटाळतील लोक यार तेच बघून. आणि मग त्या स्टोऱ्या रंगवायच्या. आणि मग तो डायरेक्शन, अगेन आय एम सेईंग गायडेड मेडिटेशन, तसं गायडेड हिप्नॉसिस आणि त्याला बोलायला लावणं. ज्याला व्यवसाय करायचा त्यांनी करावा. किंवा काही जण म्हणतात आकाशात डायऱ्या आहेत, पुस्तकं आहेत, तिथे जायचं आणि त्या उलगडायच्या. आकाशात ना सोडा, आकाशात त्या लडाखला जा, श्वास लागतो. जरासे वरती गेला तर ऑक्सिजन जातो. कोण असणार तेवढ्या वरती? कोण? ती पुस्तकं खालती नाही का पडतील? त्या आकाशिक रेकॉर्ड किंवा असं. पण ते करायचं कसं आहे मी शिकवतो. असं नाही आहे. कारण का, त्याचा जर का मनुष्याला फायदा होत असेल, त्याच्या अंतर्मनात दडपलेल्या गोष्टी मोकळ्या होत असतील आणि मोकळ्या झाल्याने सुटत असेल त्या जंजाळातनं, तर का नाही वापरा? म्हणजे म्हणून मग हे पुनर्जन्माबद्दल जेव्हा बोललं जातं त्यावेळी प्रामुख्याने जसं तुम्ही सांगतायत आता की या गोष्टींचा वापर केला जातो. सर, तुम्ही पोलिसांना देखील ट्रेनिंग देता, नार्कोटेक्स, त्याच्याबद्दल सांगा जरा. म्हणजे इतकं तुमचं महान काम आहे की तुम्ही पोलिसांना देखील ट्रेनिंग देताय म्हटल्यावरती. पण हे पोलिसांना देखील संमोहनशास्त्र म्हणजे कशासाठी शिकवलं जातं? मी सरसकट सगळ्या पोलिसांना वगैरे शिकवलेलं नाही. पण मी सांगतो. फार पूर्वी BRTSचं काम चालू होतं, तेव्हा मी ऑफिशियली 3 महिने ट्रेनिंगसाठी गेलो होतो. त्याच्यानंतर एक कल्याण भवन आहे एका जिल्ह्यातलं, मी नाव नाही घेणार कारण मी तिकडचं असल्यामुळे त्यांना ताबडतोब कळेल. तिथे सुहास गरुड नावाचे खूप डॅशिंग इन्स्पेक्टर होते. त्या अर्थात डॅशिंग असल्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या. तुम्हाला माहिती आहे, नाही आवडत ना अशी माणसं कोणाला नाही आवडत. व्यवस्थेला आवडत नाहीत, व्यवस्था स्वतंत्र असते. त्यांनी आपल्या पोलीस मित्रांसाठी माझे कार्यक्रम ठेवले होते आणि तिथे मी जाऊन करत असे आणि त्याचा परिणाम खूप चांगले आले. पण काय, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण? सांगतो. तुमच्या मनातला पोलीस हा तुम्ही बाहेर न बघताय म्हणून. मी त्यांच्या जवळ गेलो ट्रॅफिक पोलीसच्या, म्हणून मला माहिती आहे डोक्यातला गाभा कमी होण्याचं कारण एक्सेसिव्ह कार्बन मोनॉक्साईड आहे. ते सर्वात जास्त कार्बन मोनॉक्साईड कन्झ्युम करतात. ब्रेनवर त्याच्या ब्रेनच्या नर्व्स किंवा तिकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या कोमेजल्या जातात, रक्तपुरवठा होत नाही. स्ट्रेस हॉरिबल असतो. तिथे हायरॅकीचे प्रकार विचित्र आहेत. मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही कारण ती व्यवस्था आहे. पण त्या हायरॅकीमुळे तो दबलेला पिचलेला असतो माणूस. असं नाही की फक्त कॉन्स्टेबल दबलेला आहे, तो CPसुद्धा दबलेला असू शकतो. कारण त्याच्यावरती म्हणजे मोठा मासा लहान मासा हा जो प्रकार आहे ना. आता होतं असं, खाण्याच्या वेळा नाहीत त्यांच्याकडे, कामाच्याच वेळा नाहीत. त्यामुळे ॲसिडिटी, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, हार्ट ट्रबल. कित्येक पोलीस हे कामावर असताना हार्ट अटॅकनी गेलेले आहेत. नुसता तो पोलीस जात नाही, महाराष्ट्राचं, भारताचं मोठं धन जातं. कारण त्याचं ट्रेनिंग आहे, त्याच्यावर खर्च केला आहे, हा सगळा आपला जातो. तो जगला वाचला दीर्घकाळ राहिला तर ते समाजाचं ते भांडवल आहे, समाजातल्या भविष्यासाठीचं तो एक सर्वात मोठं धन आहे आपलं.
कारण तो काय त्याचं नॉलेज वाया नाही गेलं पाहिजे. मला गना सप्रे सांगायचे, आफ्टर सर्टन एज यू शुड हॅव सर्व्हिस अँड कॉन्ट्रीब्युशन. मग ते सर्व्हिस अँड कॉन्ट्रीब्युशन द्यायलाच तो राहत नाही बिचारा, पिचलेला असतो, संपलेला असतो. तसं होऊ नये म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंटवर मी काही अद्भुत प्रयोग तयार केले. नार्को टेस्टसाठी म्हणजे तुम्ही काय ट्रेनिंग दिले, नार्कोसाठी कसा त्याचा उपयोग मी केला? सांगतो, मी स्वतः इंडियन कस्टम्स एक्साईज अँड नार्कोटिक्सला शिकवायला होतो. तिथे मी काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग नासेन नावाच्या संस्थेत शिकवले होते, अगदी मोजक्यात याला. ते मी सगळेच काही सांगणार नाही, कारण काय मग पुन्हा तेच असं केल्याने असं होतं काय. मग मी असं करेन की ज्यावेळी मी प्रगटच होणार नाही, मी पकडलाच जाणार नाही, कारण आपलं हे समाज म्हणजे माध्यम प्रामुख्याने आरोपींवरती तो, कारण आम्ही बघत असतो म्हणजे कसाबची पण नार्को टेस्ट झाली होती. जेव्हा एकटे असं म्हणजे त्याच्याकडनं खरं काढायचं असतं त्यावेळी नार्को टेस्ट केली जाते, पण ही नार्को टेस्ट तेवढ्यापुरतीच माहीत असते. पण मग खरंच त्याला पण संमोहित करून त्याच्याकडनं ते आतलं त्याच्या मनात जे आहे दडलेलं ते बाहेर काढलं जातं. येस, तिथे केमिकल हिप्नॉसिस म्हणू शकू. तिथे सर्टन केमिकल्स वापरली जातात, ती त्याच्या ब्रेनमध्ये जातात, त्याच्या ब्रेनचा ताबा घेतला जातो. हां, बोल काय झालं सांग. तेलगी पुढे काय झालं, तुम्ही बघा त्या तेलगीच्या कॅसेट्स होत्या सगळ्या, किंवा त्या बिअर कॅनवाल्याच्या पण होत्या. तर त्याचा साईड इफेक्ट पण चांगले नसतात ना, पण म्हणून कोर्ट बऱ्याच वेळेला अलाव करत नाही, असं मला म्हणजे चुकीची समजत असेल, पण अत्यंत म्हणजे अगदी मोजक्याच केसमध्ये कोर्ट अलाव करतं. पण हिप्नॉसिस खूप सोपं आहे, साधं आहे, कोणीही करू शकतं. कोण करू शकतं माहिती आहे? आई, म्हणजे मी जे हिप्नॉटिस्ट ट्रेनिंग म्हणून देतो ना, त्यात आई म्हणजे जबाबदार पाहिजे ना. म्हणजे स्त्रिया खरोखर जबाबदार असतात. अख्खा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे आहे त्यांना त्यांच्या आईनीच तयार केलं की आपल्या महाराष्ट्राची म्हणजे माताच म्हणायला पाहिजे त्यांना. फक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांचीच आई नव्हत्या, फक्त त्यांचीच गुरु नव्हत्या, आपल्या सर्वांच्याच जे काही हे बोलताना काटा येतो आहे, काय असेल ना ती माऊली, त्या आईने पेरलेलं बीज आज ह्या महाराष्ट्राच्या स्वरूपात दिसते आपल्याला. तो अभिमान, तो जे काही ताकद, शक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा ट्रेनिंगच अख्खा आईने घडवलेलं आहे. म्हणून स्त्रिया, डॉक्टर्स दी बेस्ट. ही गोळी घे, तुला बरं वाटेल. मला नंतर एकदा लक्षात आलं, हा देतो काय, तर एक एव्हिल असायची, एक पॅरासिटामॉल असायची आणि एक ॲस्पिरिन असायची. नंतर मला जेव्हा ताप आला की असं वाटायला लागलं की मी सरळ त्या तिन्ही गोळ्या घ्यायचो आणि जोडीला पाहिजे तर लसूण खायचो आणि मला बरं वाटायचं, माझा डॉक्टरचा खर्च वाचला. पण तो जे डॉक्टर बोलतो ना, ही गोळी घे, तुला बरं वाटेल. येस. नंबर 3, शिक्षक. उत्कृष्ट हिप्नॉटिस्ट असतातच चांगला शिक्षक. हां, सरसकट बाबा जॉब करायला आलेला नाही, जो हाडाचा शिक्षक आहे. पोलीससुद्धा बेस्ट हिप्नॉटिस्ट होऊ शकतात, किंबहुना पोलिसांनी झालं पाहिजे. पण आधी पोलिसांना घाबरतात आणि आधी त्यांनी हिप्नोटिस केलं, मग काय विचारायलाच नाही. समाज चांगला होईल ना आपला. पण त्यासाठी लागणारे पेशन्स त्यांच्याकडे असायला पाहिजेत. आणि त्यांचा जॉब इतका विचित्र आहे की ते सलग दर रविवार मी दर रविवारी शिकवतो. कारण त्या जॉब करणाऱ्या महिलेना, डॉक्टर्सना, शिक्षकांना वेळ मिळाला पाहिजे ना, तर त्याच दिवशी घेतो. त्यामुळे त्यांना मिळालं पाहिजे. आणि ते दुर्भाग्य त्यांचं बिचाऱ्यांचं की त्यांना तसा वेळ नाही काढता येत. हिप्नोटाईज करून आम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना लुटलं जातं. बाईने दागिने काढून दिलेत, बाईने म्हणजे अशा घटना खूप घडतात. आपण बघतो की त्याने मला बोलण्यात गुंतवलं, तक्रारींमध्ये असतं सगळं की बोलण्यात गुंतवलं आणि मग मी मंगळसूत्र काढून दिलं, पैसे काढून दिले. अशा घटना आपण वाचतो आणि बघत असतो. हिप्नॉटिझमचा असा जो गैरवापर होत असेल तर त्यावर तुम्ही काय सांगाल? चोरं देखील मग हिप्नॉटिझम शिकायला लागलेत का? हसू येतं कधी कधी. अरब देशामध्ये ससाणा वापरला जातो माहिती आहे, त्या शिकार करायला. त्या ससाण्याचे डोळे बांधलेले असतात, ते कधी बघितलं आहे? हां, जगात कळलं हिप्नोटाईज करून असं करता येतं. तर स्वतः सोनार लोक फंड काढतील आणि शोधून काढा ते हिप्नोटिस्ट, त्यांचे डोळे बांधून ठेवा, त्याला सगळ्यावर बांधून ठेवा, आमच्या दुकानाच्या आजूबाजूला फिरकायला नको. ते बाईला कशाला लुटायचं? अख्खच्या अख्खा जिथे सोन्याचा कोठार आहे ना, मी सोन्याचं ठेवलं आहे तेच घेऊन जा ना. असं होत नाही. काय केलं जातं ते वेगळं आहे. भीती घातली जाते, जी भीती हल्ली डिजिटल अरेस्टमध्ये केली जात होती त्याच पद्धतीने. अरे तिकडे मारामारी चालली, ताई जाऊ नको, अरे बापरे मारतात, अरे 2-4 माणसं धावत जायची. आता मॉब सायकॉलॉजी, हर्ड मेंटॅलिटी आहे. घाबरलेल्या अवस्थेत स्त्रियांना आपण दबवलेलं असतं, कारण आपल्याला माहिती आहे त्या जास्त पॉवरफुल आहेत, मग त्या बिचाऱ्या शिकार आहेत.
आणि सोनं त्यांच्याच अंगावर असतं. मी तरी अजून कोणी पुरुष बांगड्या बिंगड्या घालून जाताना बघितले नाहीत. काही शौकीन असू शकतील. मग ती घाबरलेली भेदरलेली स्त्री ती म्हणते माझ्या ह्याच्या रुमाला दे, सगळं बांधून ठेवतो ताई, आणि ती अक्षरशः द्यायची. तुम्हाला चुकीच्या पद्धतीने जर कोणी संमोहित करत असेल, प्रवासांमध्ये आपण प्रवास वगैरे करत असतो, तर ते ओळखायचं कसं की याच्या आपण जास्तच्या कंट्रोलमध्ये जातोय, आपण सावध कसं व्हावं? बघा, संमोहनाची सुरुवात कुठेतरी एक प्रकारची तंद्रावस्था येणं आहे. तुम्हाला तल्लीन होणं. महाराज लोक वगैरे कथा वगैरे सांगतात, जो माणूस खूप चित्र घडवून सांगत असेल, चित्र करून, आणि त्यात तुम्ही हळूहळू गुंग व्हायला लागलात, आजूबाजूचे आवाज कमी होतात असं तुम्हाला वाटलं, तर त्याच वेळी मनाला संदेश द्या, काहीतरी गडबड होते, काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्त्रियांना सिक्स सेन्स असतो. तिला तिचं मन सांगत असतं. अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत पण तिचं कधी कधी मन सांगतं काहीतरी गडबड आहे यार, दया कुछ तो गडबड आहे, ते सांगत असतं ना तिचं मन. तसं तुमचं माझं सुद्धा आहे. तो कॉन्शियसनेस तुम्हाला अलर्ट करत असतो, पण तो डेव्हलप करावा लागतो. तो डेव्हलप करण्यासाठी बरेच प्रयोग असू शकतात. अर्थात हे सगळेच मी बहुतेक शिकवतो, कारण मी 17 वर्षापासून, आता वय आता 67 होईल पुढच्या वर्षी, म्हणजे बघा ना 50 वर्ष होतील. योगम कर्म सुकौशल्यम, तेच काम करतो आहे. सो यू कॅन बिकम अलर्ट. अशा वेळेला आणखीन एक काम करा, पाण्याचं भांडं ठेवा, की पाण्याची अशी बाटली ना आता आपल्याकडे, ती पड्डीशी उलगडा, थोडीशी प्या, आणि पीत असताना नुसतं पिऊ नका. हे बघा, अवंढा गिळणं वगैरे ही सगळी जाणीवेतली क्रिया तुम्ही करताय. मुद्दामून ते पाणी थोडंसं शरीरावर सांडवा, तुम्ही पटकन अलर्ट व्हाल. येस, पाण्याची बाटली हल्ली सगळ्यांकडे असते. पाणी पिता, मी आता इथे सांडवणार नाही कारण तुमच्या स्टुडिओत पडेल, असं पिता पिता, एवढंच नव्हे तर मुद्दामून पाणी असताना बोलण्याचाही प्रयत्न करा. तुमचं पाणी उडेल, समोरचा माणूस पण भांबावून जाईल. मी कोवर्ट हिप्नॉसिस शिकवायचो सेल्स मार्केटिंगसाठी. त्याचं प्रिन्सिपलच आहे, माणसाला भांबावून टाकणं. जाहिराती तेच काम करतात, नेते मंडळीसुद्धा तेच करतात. चित्र रंगवतात, तुम्ही चित्रात गुंग होता. भूतकाळातल्या रम्य कथा, भविष्यातली स्वप्न, हेच तर आहे खरं भांडवल. माणसं जेव्हा गुंग होतात तेव्हा अडकतात. बाबा महाराज किंवा काय जे सगळे ते तुम्हाला 5000 वर्षापूर्वीच्या, अमुक हजार वर्षापूर्वीच्या अशा गोष्टी कल्पना करून सांगतात, आणि नंतर काय सांगतात माहिती आहे, पुढचा स्ट्रॅटेजी फिक्स आहे. अमुक एक वर्षानंतर भयंकर असं काहीतरी घडणार आहे, आणि ते घडू नये म्हणून तू माझा गंडा बांध, किंवा तू इकडे पूजा कर, किंवा ते कर वगैरे वगैरे. ही पण एक प्रकारचं कॉन्व्हर्सेशनल पर्सुएशन, कॉन्व्हर्सेशनल हिप्नॉसिस आहे. ते मी शिकवतो, नाही असं नाही, पण ते अख्खा हल्ली बंद केलं माझ्या आजारपणानंतर, पण ते आहे अस्तित्वात. मी त्याचं एक सूत्र सांगितलं तुम्हाला. भूतकाळातील रम्य घडलेल्या घटना, भविष्यकाळाची भीती किंवा काय, किंवा भविष्यकाळाची स्वप्न, ही माणसाला अडकवतात. भूतकाळ हा नेहमीच माणसाला, आता दुसरं सायकोलॉजिकल पार्ट सांगतो, डिप्रेशन देत असतो. भविष्यकाळाच्या विचारांनी एन्झायटी मिळत असते. भविष्यकाळ चिंता, भूतकाळातल्या निगेटिव्ह घटना डिप्रेशन. मग सर्वात बेस्ट काय, जे आदरणीय सन्माननीय जे म्हणाल ते बिरुदावली कमी ठरेल, तथागत किंवा भगवान बुद्धांनी, मी ज्याचा विचार मांडत असो, वर्तमानात राहा. संमोहनात सुद्धा तेच होतं ना, तुम्ही वर्तमानात आलात म्हणजे स्वतःच्या सजागतेकडे आलात, काय बिशत कोण करेल. पण अतिरिक्त संमोहित अवस्थेत जाणं हे आजारपणासाठी चांगलं आहे. आपण फसवणुकीबद्दल बोलत होतो की बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे प्रत्येक वेळी काही ते त्याचा अर्थ, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याशी खूप गोड बोलत असेल, म्हणजे अति गोड, खूप गोड बोलत असेल, आणि आपल्याला म्हणजे एक मन सांगते की बाबा काहीतरी ते गडबड आहे. इतकं गोड कोणी बोलू शकत आहे, माणसाचा स्वभाव एवढा गोड बोलण्याचा नसतोच मुळामध्ये. त्यामुळे तो खूप गोड बोलतोय, आपल्याला शब्दांमध्ये गुरफटतोय, आपली फसवणूक होऊ शकते. याचे जे रेड फ्लॅग्स आहेत की हे आपल्याला केव्हा समजायला पाहिजे? जेव्हा एखादी व्यक्ती अतिरिक्तपणे, मी बघा लबाडी काय ती सांगतो, मी माझा एक नातेवाईक होता, मी त्याला म्हणतो, अरे ह्या मुली एवढ्या चांगल्या घरातल्या वगैरे ह्या असं कसं काहीतरी भयंकर कृत्य करतायत, मी कोणाशी तरी विचार न करता. तो म्हणतो ह्याची एक स्ट्रॅटेजी आहे शेखर. म्हटलं काय रे. ते कुठे जातात तिथे एक सिंगल वडा घेतात आणि त्याचा अर्धा करतात, अर्धा तुला अर्धा मला. उसाचा रससुद्धा एकच ग्लास मागवतात
अर्धा तुझा, अर्धा तिला देतात, मग उरलेला अर्धा तुझा उरला तर मी घेईन. अक्षरशः तो माणूससुद्धा तुमच्याविषयी उलगडत नेतो तुम्हाला. तुमच्या कांद्याची सालं काढत काढत गाभ्यापर्यंत पोचतं. कोणालाही आवडतं आपल्या गाभ्यापर्यंत गेलेलं. तर इथेच तुम्हाला सावधान व्हायला पाहिजे. हा एवढा का रे बाबा माझ्याविषयी एवढा हे होतोय वगैरे वगैरे. ही पण एक टेक्निक आहे. हा. म्हणजे याला आपण मार्केटिंग टेक्निक पण म्हणू हो. शकतो. पण ते हिप्नॉसिसच आहे. हिप्नॉसिस आहे. तुम्हाला विश्वासात घेऊन. हां, हिप्नॉटिस्ट पण विश्वासातच घेतो. तुमचा हा जो असतो ना ॲनेस्थेटिस्ट, तो पण विश्वासात घेतो. तुला काही त्रास होणार नाही, तुला व्यवस्थित असेल. तू बघ आता तू 1 ते 10 मोज, तू एकदम गाढ झोपेत जाशील. ती अफर्मेशन आहे. उत्कृष्ट जो भूल देणारा असतो ना, तो हिप्नॉसिस पण वापरतो, अफर्मेशन वापरतो. ह्याच्यानं खूप काही करण्यासारखं आहे. तुम्ही मला जर का पुन्हा एकदा बोलत ना तरीसुद्धा मी वेगळ्या वेगळ्या विषयासाठी. वेगळा विषय करून आपण नक्कीच येऊ. कुंटे सर, आज तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्ही आम्हाला हिप्नॉटिझम काय आहे आणि ते शारीरिक आणि मानसिक व्याधींसाठी कसं उपयुक्त ठरू शकतं याबद्दल खूप छान असं मार्गदर्शन केलेत. याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद. बिफोर दॅट, कोणालाही कधी मला संपर्क साधावा असं वाटलं तर तुम्ही शेखर कुंटे सर असं गुगल किंवा यूट्यूब केलं तरी मी सापडेन. म्हणून शेवटी जय रामजी की. जय रामजी.